नमस्कार मंडळी, स्वागत आहे. माझं नाव आहे महेश भोईर. 100 डेज ऑफ माय लाईफ आणि आज आहे 10वा दिवस. आज आहे गुढीपाडवा. सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हीसुद्धा आमच्या घरासमोर सुंदरशी गुढी उभारलेली आहे. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा. मंगलमय गुढी त्याला भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गुढीपाडवा बोलल्यानंतर आपण आपल्या ओलाला केलेली आहे मस्तपैकी पूजा आणि घातलेला आहे हार. आता मला प्रश्न पडला की आता सण असला का गाडीला का धुवायला पाहिजे, पण सगळे धुतात म्हणून मी पण माझी मस्तपैकी माझी गाडी छानपैकी धुतलेली आहे आणि त्याला छानसा गोंड्याने भरलेला हार घातलेला आहे. काल आपण गेलेलो मुंबईला आणि तिथून आणली होती फुलं. आता झालेला आहे उशीर आणि मला स्वतः पाहिजे चहा आणि घरात कोण नसल्यामुळे मीच गेलो स्वतः चहा बनवायला. आणि अनायासे दूधसुद्धा होता त्यामुळे दूध मी घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी छानसा दुधाचा चहा आता आपण बनवूया. आणि चहा सुद्धा सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण पुन्हा एकदा रेसिपी सांगतो आहे. फक्त काय करा, एक पातेला घ्या, पातेलं ठेवा गॅसवरती आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं दूध टाकायचं. आणि दूध टाकून झाल्यावर नंतर मग त्यामध्ये पाणी, परत नंतर थोडंसं साखर. गॅस चालूच नका, मग टाका थोडीशी साखर. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं साखरेचं प्रमाण आहे, तर थोडं साखर कमीच खा, डायबिटीस होऊ शकतो. नंतर चहा पावडर, कारण चहा पावडरशिवाय चहा का होऊ शकत नाही. आणि मस्तपैकी चहा पावडर टाकायचं आहे आणि थोडा वेळ गॅसवर ठेवायचा आहे. आणि मला वाटते आता खूप वेळ झालेला आहे आणि चहा झालेला असेल. चहाची वेळसुद्धा झालेली आहे आणि मस्तपैकी चहा घेतलेला आहे. आणि आपल्याकडे चहा म्हणजे काय, तर स्टीलच्या ग्लासामध्ये आपण चहा पितो, त्याशिवाय आपला चहा कधी पूर्णच होऊ शकत नाही. सगळ्यात पहिले म्हणजे घरी आल्यानंतर मी हा चहा रोज शाळेतून घेतो, तेव्हाच मला जरा बरं वाटतं, कारण सगळा कामाचा ताण ह्या चहाने कमी होतो. आणि मग झाल्यावरती काय, तर चला आपण घालूया आपल्या झाडांना पाणी. आपल्या टेरेसवरती खूप छान छान फुलांची झाडं आहेत, त्या झाडावर आपण पाणी घालायला आलो होतो. आणि ही फुलंसुद्धा आहेत मस्तपैकी विविध जास्वंदीची, सफेद आहेत, वेगवेगळ्या रंगाची जास्वंदी आहेत, तुम्हाला बघा छान वाटतील. ही येल्लो जास्वंदीची आहे, या ठिकाणी सफेद जास्वंद आहे, या ठिकाणी गुलाबी जास्वंद आहे, छोटी फुलं आहेत ही. आणि ह्या ठिकाणी माझा फेवरेट फूल हे जास्वंदीला आलेलं आहे. जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.